आता आज या ठिकाणी आपण आरक्षण मागणी वर्गीकरण मोर्चा नियोजन बैठक आयोजित केली. नियोजन बैठक केली नाही आहे, समिती आता आपण करणार आहे. हे सगळ्या गोष्टी पुढे आहेत. आपण फक्त मोर्चा करायचा का एक मोर्चा करायचा तर तो किती तारखेला करायचा त्याच्यावर येतो. मग मोर्चाचं ते आपलं नियोजन कसं असावं ह्याच्यावर येतो. या सगळ्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी आज एकत्र आलो. मी खरं तर समाजाला अंतकरण तुमच्यासाठी सगळ्याला साष्टांग नमूद घालतो. समाजामध्ये स्प्रिट आहे, समाज एकवटतोय, त्याशिवाय समाज असा इतक्या लवकर एकत्र नाही होते. समाजामध्ये आहे ते स्प्रिट. आपण बघितलंय 2-2 दिवसांची वर्ष त्या मुलीच्या प्रकरणात, त्या जळगावच्या प्रकरणात 2-2च दिवसात होळी केला द्या. जयंतीचा विषय घेऊन आम्ही आपली जयंतीचा मोसम चालला होता. मध्यवर्तीची मिटिंग कधी घ्यायची हा विषय होता. म्हणून ते सांगितलं आधी मोर्चा झाला पाहिजे. अरे म्हणून नाही बाबा आपण मिटिंग घेतो जयंतीचा मोर्चा कधी करणार नाही, त्याच्या आधी मोर्चा झाला पाहिजे असं त्यांनी आग्रह धरला. आणि तो मोर्चा इतक्या मोठ्या ताकदीने यशस्वी झाला. एका छोट्या कार्यकर्त्यामध्ये ही ताकद, समाजामध्ये ही ताकद आणि समाजाने ही ताकद एकवट केली म्हणूनच ती मोर्चा यशस्वी झाली. आणि म्हणूनच आपल्याला आता या मोर्चाच्या बद्दल गैरसमज, खूप अतिसमज सुद्धा नको, गैरसमज सुद्धा नको, समजच ठेवा. आणि वास्तव काय, आपले अनुभव काय, या सगळ्या गोष्टींचा गोळाबेरीज करून आपण या सगळ्या गोष्टीचं नियोजन करावं असं मला नम्रपणानं वाटतंय. मी गेली 15 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. याआधी समाजकारणात होतो. आलेले अनुभव जर देखील सांगितलं तुम्हाला तर आता ती रात्र जोडेल, त्या विषयात जायचं नाही. आता मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे आरक्षण हे आपणच मागितलं नाही. आज हे सुद्धा डोक्यातनं काढा. डॉक्टर बाबासाहेब गोखलेंनी 8% आरक्षणाची मागणी केली. ते किती टक्के मिळतं हे सुद्धा मला सुद्धा माहीत नव्हतं, अजून अभ्यास करत नव्हता. कारण आरक्षणाची विभागणी हा विषयच आपल्यासमोर नवीन होता. आणि मग त्यानंतर मी मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलो पहिल्या दिवशी. त्या दिवशी आपले कैलासवासी राष्ट्रे साहेब होते, डॉक्टर युवराज शिंदे होते इथे, असे आपले शेकडो कार्यकर्ते जे शासकीय पदावर होते त्यांना घेऊन मंत्रालयात एक बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये लावत असताना लहुजी वस्तादांची प्रतिमा, ती शासकीय नाही, अण्णाभाऊंची प्रतिमा, या प्रतिमा पहिल्यांदा लावून मात्र बघू म्हणलं, मला कोण विचारतो. ते धाडस केलं, कोणी विचारलं नाही, कोणी रोखत नाही आपल्याला, पण आपण ते धाडस प्रवाहाच्या विरोधात जाऊन करावं लागतं. आणि त्या बैठकीमध्ये 8% आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घेणारच. कारण माझा विश्वास एकाच माणसावर होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे होते. आणि त्यांच्याकडून आपण पदरात पाडून घेऊ हे होतं. म्हणून वर्षभर फिरलो मी त्यासाठी. खात्याची कामं 3-3 खाती होती. खात्याची मोर्चा कार्यक्रम करत असताना मोर्चाचा कार्यक्रम राबवला. असा आपल्या आता मोर्चा सोलापूरला हो मैदानावर तो होता मोर्चा, म्हणजे मेळावा. परंतु त्याच वेळेला नेमकं 6 महिने आधी सरकार बरखास्त झालं आणि तो आपला विषय तिथंच राहिला. मग त्या ठिकाणी 8% आरक्षणाची मागणी तरी पण कुठून आणली गोखलेंनी, मला नाही आणली का नाही. आंध्र प्रदेशमध्ये त्यावेळेला मादिगा समाजाला, म्हणजे आपल्या मातंग समाजाला 8% आरक्षण तिथल्या सरकारने दिलं. आणि त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं. चॅलेंज झाल्यानंतर ते आरक्षण त्या ठिकाणी त्याला स्थगिती मिळाली, रद्द झालं नाही, स्थगिती मिळाली. कोर्टाने स्टे दिला आणि स्टे दिल्यानंतर मग पुन्हा ते सुप्रीम कोर्टासमोर गेल्यानंतर तो ती स्थगिती 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने उठवली. आपल्या बाजूने निर्णय झाला तेव्हा सुद्धा. परंतु त्यानंतर पुन्हा स्थगिती ही 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाची आणि स्थगिती उठवणारही 5 न्यायमूर्तीचं खंडपीठ, ते काय झाल्यामुळं त्या ठिकाणी मग हा 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे हा विषय गेला. आणि 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हे आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. तर ह्या अनुसूचित जातीच्या 59 जातीमधल्या शेवटच्या जातीपर्यंत ते आरक्षण पोहोचेल, अन्यथा पोहोचणार नाही असा निर्णय दिला. आता हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला का असंही नाही. याच्याबद्दल काय झालं, जेव्हा आरक्षण डिक्लेअर झालं बरोबर 10 वर्षांनी 1965ला केंद्राने गोकुळ समिती नेमली त्या आरक्षणाचा आढावा घेत असते. त्यानंतर उषा मेहरा समिती, सदावसिंग समिती, आपले या ठिकाणी महाराष्ट्रातले आपले लहुजी वस्ताद आयोग, असे अनेक आयोग नेमले. 21 आयोग झाले 65 सालापासून. या सगळ्या आयोगाने एकमेकांनी सांगितलं हे वर्गीकरण झालं तरच या मागे इतर जातीला न्याय मिळणार आहे, अन्यथा न्याय मिळणार नाही.
हे स्पष्ट त्यांनी केलं. परंतु एक गोष्ट आहे, आपण थोडासा मान म्हणून बघितलं पाहिजे. माझ्या विनंती आपले संकटला तर मग आपला विश्वासघात होतो हे लक्षात घ्या. त्यावेळेला हा निर्णय झाल्यानंतर मग आपण या आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली का नाही झाली. एकटी साहेबाचे निर्णय झाले थोडे तरी झाले नाही. कारण का तर दबाव टाकणारी जात ही मोठी होती, दबाव टाकणारी जात ही आक्रमक होती, दबाव टाकणारी जात ही रस्त्यावर येणारी होती. म्हणून ते धाडस कोणाचंही झालं नाही. इव्हन आपण या सरकारला आताच्या मोदी सरकारच्याही लोकांना काही लोक भेटले, मी फार असे भेटले, त्यांनी सांगितलं की उपवर्गीकरण. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही कोर्टात जा, आमचं हे उपास तुम्ही असं मागितलं आणि कोणी उपवर्गीकरण करून देणार नाही तुम्हाला. कारण का तर दबाव आणणारी आक्रमक जात, त्या ठिकाणी अग्रस्थळपणा करणारी आक्रमक जात समोर असल्यामुळे ते धाडस कुणीही केलं नाही. आज आपल्याला माहीत आहे, आपण एक ध्यानात घेतलं पाहिजे. 1 ऑगस्ट 2023चा निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा. आतापर्यंत अंमलबजावणी व्हायली का होईना. बदल समिती नेमली गेली, बदल समितीने सुद्धा अहवाल दिला आपल्याला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, तरी सुद्धा अंमलबजावणी व्हायली का होत नाही. म्हणूनच करावी. दबावाला कुठेतरी सरकार दबतंय आणि म्हणूनच तो दबाव दुगावून काढण्यासाठी आम्ही बी त्यांच्या इतक्याच ताकदीचे आहोत, आम्ही बी त्यांच्या इतक्याच संख्येचे आहोत. आता मग सांगितलं की लोकसंख्या कमी दाखवली. श्रीमंतींनी सांगितलं की आम्ही 1961 साली जर या ठिकाणी 36-31 लाख असू तर मग आता आम्ही 19 लाख कसे जाऊ, हा प्रश्न आहे. ह्या गोष्टीत खूप अभ्यास पूर्ण केला पाहिजे. आपला विश्वास बघा. आरक्षणाचे बळी कोण आहे? लोंढे. मी सांगतो, हे वकील विक्रम कसले आहे, पृथ्वी काय आहे, हे विजू लोंढे आहे, हे श्रीमंत जाधव आहे, हे शिंदे आहे, ही जी सुशिक्षित मंडळी आहे काय यांना नोकरी. हे सगळे आरक्षणाचे बळे. कारण आपण या ठिकाणी साधी गोष्ट लय लांब जायची गरज नाही. पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये. मला बी 3 जन्म माझ्या गेलं पार्टी आहे मला माहीत नव्हतं. पार्टी हा विषय मी त्या ऑफिसमध्ये जायचो. आता गमतीचा भाग तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. तिथं असा भला मोठा या खांबावडा बुद्धाचा पुतळा आहे आणि तो पुतळा बघूनच मी माघारी यायचे. मला वाटायचं हे सरकारी ऑफिस नाही, हे त्यांच्या टर्माची ट्रस्ट आहे, इथं आपलं काही काम नाही. असं माझं 3 टर्म झालं बरं. 3ऱ्या टर्माला मला जेव्हा लक्षात आलं की ती पुस्तकं छापायचे वगैरे विषय आले आणि बार्टीच्या अधिकारी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे, स्वायत्त मंडळ आहे. 1976 पासून अस्तित्वात आलेलं हजारो कोटी रुपयाचा निधी या बार्टीला आतापर्यंत शासनाकडून प्राप्त करून घेतला गेला. हजारो कोटी रुपयाच्या निधीच्या योजना, स्वावलंबन योजना असतील, शिक्षणाच्या योजना असतील, परदेशी शिक्षणाच्या योजना असतील, अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आल्या. परंतु त्या ठिकाणी मग आपण विचार करा, मातंग समाजाला त्याचा किती लाभ मिळाला. दुसऱ्या अन्य जातीला मातंग समाज सोडा, आपण अज्ञान आहे, आता आपणच गृहीत करू म्हणून आम्ही अज्ञान आहे, आम्ही मागास आहे, आम्ही अंधश्रद्धा आहे, आपलं गृहीत करू. बाकीच्या 56 जाती त्यांचं काय, त्यांच्यापर्यंत पण का पोहोचला नाही. तर एका जातीने 89% लाभ आत्तापर्यंत बाकीच्या योजनांच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि हे आपण बोलत नाही. आपली जी जवळची व्यवस्था साळवे आयोग आहे, त्या आयोगाच्या आकडेवारीमध्ये 89% एकाच जातीने लाभ घेतलेला आहे. ही वस्तू किती आहे. मग ह्या आरक्षणाची मागणी उपवर्गीकरण का हे तुमच्या लक्षात येईल. आता नोकऱ्यामध्ये सुद्धा हेच आहे. आणि म्हणून मी स्वतः आता इथं आज अनेक जर आहेत, सुरेश आहे, बाकीचे काही नसतील, परंतु समाज कल्याण आयुक्त पुणे, त्याचबरोबर बार्टीच्या महासंचालक वारे, हे सगळ्यांना अनेक निवेदन दिली आणि सांगितलं, काय सांगितलं, कोणावर टीका टिप्पणी केली. आपण जे म्हणतो ना, कुणाला बोलू नका विरोधात, कुणाला, मी तेच केलं. मी सांगितलं की या ठिकाणी बार्टीचा अहवाल जो आहे त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा. श्वेतपत्रिका म्हणजे पोस्टमार्टम जाहीर करा. कुठल्या जातीने किती लाभ घेतले, किती 29 जातीपर्यंत लाभ पोहोचले, कोणत्या योजना 29 जातीपर्यंत पोहोचल्या ते जाहीर करा. आणि अनुसूचित जाती आयोग जो आपल्या एससीसाठीच आहे, मागासवर्गीयासाठीच आहे, त्या आयोगाच्या मार्फत आत्तापर्यंत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, अंतिम सरकारी आणि सरकारी नोकऱ्यामध्ये किती जातीचे लोक त्या ठिकाणी भरती झाले, किती जातीपर्यंत त्या योजनाचा सुद्धा नोकरीचा लाभ पोहोचला, याची सुद्धा श्वेतपत्रिका शासनाने जाहीर करावी अशी मागणी मी सुरुवातीपासून ठेवत आलेलो आहे. आता सुद्धा मागणी
उद्या सुद्धा आपल्या मोर्चाच्या माध्यमातून ही मागणी असणारच आहे. नाहीतर मग काय, आम्ही शिकलो, आम्ही पुढे गेलो, आम्ही बाबासाहेबांचा विचार घेतलाय, मग आम्ही परत विचार घेतलाय. बाबासाहेबांचा विचार घेतल्यामध्ये काय केलं ते? बाबासाहेबांचं दुकान मांडलं त्यांनी. विचार घेतला म्हणजे काय केलं? दुकान मांडलं आणि नुसता बाबासाहेबांचा फोटो लावायचा आणि सगळं स्वार्थ त्यांचं साधायचं. मग हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं आहे का? हे मान्य होऊ द्यायचं आहे का? आणि म्हणून झेंडा हा विषय लय महत्त्वाचा नाही. तुम्ही सुद्धा सुरुवातीला झेंड्याचा विषय मांडला, कारण झेंडा एक अस्तित्व दाखवण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहिलो. 75 वर्ष राहिलो स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत. आपल्याला सांगतो, सगळ्यात मोठी साथ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मातंग समाजाने दिलेली आहे. किती जणांना माहिती आहे मला सांगा. तुम्ही म्हणता आपण बाबासाहेबांच्या मागच घेऊन आहे. कशाला आपला अपमान? तुम्ही कशाला आपल्याला कमी सांगा? 1936 साली ज्या वेळेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या नायगावमध्ये मान वतन परिषद घेतली, त्यावेळेला 10,000 मागं त्या ठिकाणी होते. इथं तर आपण 100 आहे, तिथं 10,000 मागं होते. आणि त्यांनी सांगितलं बाबासाहेबांना एक लोकांनी, बाबासाहेब आम्ही तुमच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या धर्मांतराच्या चळवळीमध्ये सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. हे सांगून त्यांनी त्या 10,000 समाजाने त्यावेळेच्या 36 सालच्या, मग आज किती झाला असेल समाज? तर तो जरांगे म्हणतो ना, त्यावेळेला आमचा एवढा समाज, मग आता किती झाला? मग आता आपला किती समाज झाला असेल? आणि तो धर्मांतराच्या चळवळीमध्ये बाबासाहेब बरोबर असलेला समाज, आरक्षणाच्या चळवळीमध्ये बाबासाहेब बरोबर असलेला समाज कुठे गेला? काय त्यांचं बरं झालं? या गोष्टीचा आपण विचार करायचा नाही का ठोसपणे, का नुसतं आंधळ्यासारखं? एक गोष्ट आहे, बाबासाहेबांनी संविधान दिलं, सगळ्यांना मान. बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून तर मी आस्ती विहार दिलं त्यांच्या वस्तीमध्ये. मी त्यावेळेला मला माहीत नाही, ते होतं श्रीमंत होते. मी जाहीरपणाने सांगितलं, जाहीरपणाने नाही, मी सांगितलं तिथं ते माझं कौतुक करायला लागलं. निधी दिला नाही म्हणून मी तुम्हाला, कारण मी उद्या इथं उमेदवार आहे का नाही मला माहीत नाही. मी असलो तरी मी इथं पदयात्रा घेऊन येणार नाही तुमच्यापाशी, कारण तुम्ही मला मतं देणार नाही, मला माहीत आहे. मी त्या ठिकाणी जे 10 लाख रुपये बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करायला आलोय आणि ते करून मी आता चालू. हे मी जाहीरपणाने ते तिथं जाऊन बोलणारा माणूस आहे आणि माझा विश्वास कुणी दाखवला. हे काम खंदारेच करू शकतंय. राजा समितीच्या बापाने ती पोरं पाठवली माझ्याकडे. तुम्हाला आता कोण सुशील कुमार विष्णुकुमारच्या नादी लागू नका, फक्त खंदारे साहेबच हे काम करू शकतो आणि ते करून दाखवलं आपण. अशी अनेक कामं केली, भेद केलं नाही. विहिरी घरकुलं कितीतरी शेतकऱ्यांना आपण दिली त्या तालुक्यात, त्या समाजाच्या. तिथे काय जातीभेद केलं नाही. म्हणजे काय की जातीभेद केला नाही म्हणजे काय मिळालं केलं का? माझा बसलेला बाबाजीचाच होता. ज्या पुण्याने मी 3 आमदार झालो, ज्या पक्षाने मला 3 आमदार केलं, मग तो जेव्हा घेऊन त्यांचंही कल्याण केलं ना, समाजाचं त्यांचंही केलं. मग हे सगळं असताना म्हणून झेंड्याचा वाद वेळ दूर होता. झेंड्याबद्दल गैरसमज मला येऊ नका, हे माझं नम्रपणाने सांगणं आहे. आता जर पुन्हा ते बघा, एक गोष्ट मी आता सांगितलं, संविधानाने संविधानाने दिलं बाबासाहेब. पण संविधान कोणी दिलं? स्वातंत्र्याने दिलं. जर लहुजी वस्ताद जन्मालाच आले नसते, लहुजी वस्तादांनी त्यांच्या बापाने स्वातंत्र्याची चळवळ केलीच नसते, त्याच्या बापाने तिथं त्या अल्पलेवल कंपनीसमोर बलिदान दिलं नसतं, लहुजी वस्ताद हयातभर त्या ठिकाणी अविवाहित राहून त्या ब्रिटिशचे लढले, ते लढलेच नसते, तर मग देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं. हे आपण बोलायचं नाही का? हे आपल्या माणसाचं, हे आपल्या नेतृत्वाचं कौतुक, आपल्या दैवताचं कौतुक आपण करायचं नाही. आणि बाबासाहेब बाप मनापासून मला ते मनाला शल्य कसं आहे, बाबासाहेब आमचं दैवत, बाबासाहेब आमचा बाप नाही. लहुजी वस्तादाचं आमचं रक्त आहे, वीर बिगेराचं आमचं रक्त आहे. ते घेऊन आम्ही या ठिकाणी ही चळवळ आम्ही रस्त्यावर आलेली आतापर्यंत काम करत आहोत, यापुढेही करत राहणार. कारण आम्ही जन्माने, धर्माने, कर्माने हिंदू नव्हतो. आपल्याला कमीपणा आहे कसं म्हणतात? तुम्ही हिंदू काय म्हणता? स्वस्पणाचा माग हिंदू माग आहे म्हणतात का नाही? मग आपण कशाला कमीपणा मागता आणि आपण कशाला लोकांत गैरसमज शकता? त्यामुळं त्या ठिकाणी कुणाचा झेंडा म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील मात्र समाज हा पिवळा झेंडा स्वीकारलेला आहे. नवी पिवळ्या झेंड्याचा चमत्कार झाला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्या चमत्काराचं. परवाच 30 तारखेला या महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठेंचं राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी 364 कोटी रुपये निधी दिले. त्याचं भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजनामध्ये आपले लोक बसल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं की तुमचा मुंबईचा मोर्चा आहे, आपला मुंबईला एक मोर्चा आहे, त्याचे बी नियोजन चालू आहे, आम्ही
चाललोय आम्ही आता त्याच ह्याच्यासाठी चाललो. तो मोर्चा लातूरपेक्षा मोठा झाला पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य लक्षात घ्या. म्हणजे लातूरच्या मोर्चाची दखल शासनाने किती घेतलेली आहे, किती घेतलेली आहे. कारण ते पुढं वाद इथंच नाही, आंबेजोगाई असू द्या, चंद्रपूर असू द्या, बीड असू द्या, नागपूर असू द्या, परभणी, सेलू, अख्ख्या महाराष्ट्रभर छोटा तालुका असू द्या, मोठा जिल्हा असू द्या, या ठिकाणी हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने आमचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही किंवा झेंडा घेतला, आमच्या समाजाचा झेंडा घेतला म्हणजे ते झेंडा नाकारला नाही, असं होणार पण नाही. आणि बाबासाहेबांचा विचार आम्ही नाकारणार बी नाही. आंबेडकरवाद आम्हाला मान्यच आहे. आंबेडकरवाद ते मान्य करत असताना भारवाद आम्ही स्वीकारला पाहिजे असं आमच्यावर बंधन नाही. ही भूमिका आहे. ही भूमिका आपल्याला या झेंड्याच्या माध्यमातून मांडायची, त्या चळवळीच्या माध्यमातून. कारण 75 वर्षामध्ये आता बघा 89% लुटले आणि आता आपला मागाला निघालोय, अजून मिळालं नाही. उद्या काय होईल हे बी सांगता येत नाही. जर आपला दबाव जर कमी पडला, लक्षात घ्या, आपला दबाव जर कमी पडला आणि ते दबाव त्याचं दाखवण्यामध्ये कालपर्यंत जसं 75 वर्षात यशस्वी झाले तसं झालं तर मग आपला आंदोलन बसली, चळवळ बसली आणि आपला सुद्धा नकळतपणे, अनाहूतपणे, भावनासपणे आपल्या समाजाचा विश्वासघात झाला हे सुद्धा डोक्यात ठेवा. ते होऊ द्यायचं नसेल तर निश्चितपणानं आपल्याला भीती त्यांना भीती दाखवलं ह्या काय अडचण आहे त्याच्यामध्ये. आणि कुणाला भीती दाखवून बरं आपलं सरकार विरुद्ध काय मागण्या, सरकार विरुद्ध मोर्चा नाही जाईल तर म्हणतो. खरं तर आपण सुप्रीम कोर्टाने दिलंय, बदर समितीने दिलंय आणि ते द्यायचंच नाही, त्यांना मान्यच करायचं नाही. उपवर्गीकरण रद्द करा असं म्हणत लवची बसताना शिव्या, अन्य भाऊ ठाकरेला शिव्या, मागायला शिव्या. हे शिवकुमार कांबळे सर, आता आपण म्हणतो त्यांना आता शिकवायचं, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्याला पोरगी कोण देईना, महाविलीला नाव देईना. आपल्या हरिवडीची जशी गत झाली तशीच त्या शिवकुमार कांबळेची गत तिथे झाली. आणि मग हे सगळं वास्तव असताना ते वास्तव डोळ्यावर दाखवून आम्ही कुठेतरी बाबा कसं बाबासाहेब मी तिथं हे बुद्धिगार आहे आपल्या सोसायटी सगळ्यात पहिल्यांदा ते बंद पडलो. मी पहिल्यांदा पैसे नाही आमदार झाल्यानंतर ते बांधव असं समाजाचे वास्तव भाऊ असं आणि मग बघून सगळे वापरले अरे म्हणलं हे मान करायला लागले. मग ती एकट्याने झाले आणि मग मी पैसे द्यायला सुरुवात केली माझं बघून आणि मग मी थांबवलं. 15 वर्ष मी त्यांची जयंती मी केली, त्या संपूर्ण जयंती. पण कौतुक नाही करणार, कुणी ट्यूबलाईट बसवलं तर त्याला सत्ता आमचं नाव घेतं. त्याच्या वडील विक्रम कसल्याच्या वडील शिक्षक होता, त्याला मान म्हणून निर्वाह बरोबर आहे. त्या वस्तू दुसरी एक गोष्ट सांगतो. याच गोष्टी एक साठे म्हणून खाली होती गुरुकांकडे, त्या साठेने तुमचं पोरं एवढं देख नव्हतं ना, विरोध डॉक्टर झालं हां हिरो झालं, सर्जन झालं, डॉक्टर झालं ते पोरं. आणि डॉक्टरचा निकाल लागल्याबरोबर त्या देखण्या पोराबरोबर सगळ्या आंबेडकर वस्तीच्या वस्तीने एक होती, त्याला पोरगी छेडले आमचं सगळ्या वस्तीने घरावर राहिलं. हे उदाहरण इतकं सुद्धा आहे. हे उदाहरण माझ्या बाबतीत भावाच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. एकदा ग्रॅज्युएटची निकाल झाली, भाऊ मोठा रिकॉर्ड झाला अंडो. आणि मग त्यावेळेला योगाकडे दुर्दैव नाही, तिथली सगळीच वखराची करून सोसायटी दाखवत त्याला आता आपलं काय. तर त्यांनी लगेच आवाज होतोय खंडारीच्या कोर्टाचे बाबासाहेबांनी पटावूनच तो आणि असं म्हणाल्यावर तुमची सगळी जगते तिकडे हल्ला करायला आपल्या गलावरती घ्यायला ते बाबू गायकवाड, लखन गायकवाडचे वडील तिथं होते कबूतर. ते म्हणजे पुढचा लागलं सगळं. अरे त्या खंडारीच्या पोरांना पुतळा बोलला आम्ही तिथंच चालू होता. ते म्हणजे तसले माणसं कसे नाही ते करू नका, चुकीचं करताय असं नको. नाही आम्ही जाणार, तुम्ही जाणार आहे तर आम्ही बी येणार तुमच्या मागे. त्यावेळेला सगळ्या चौकामध्ये मोरवडी चौकात इथपर्यंत झोपडे होते आणि कच्चे रस्ते, सगळ्या रस्त्यावरचे दगड आणि झोपड्याचे बांबू उपसत दसऱ्यात जाण्याचे सगळे तिथं आले, हल्ला केले 3 वेळा. तेव्हा कुठं शांत नाही तर मला तिथे झाडावर जगाला होतं. हे ते वास्तव आहे. शेवटी महान 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 खूप मोठे मला बी आम्ही देतोच आहे आपण मान्यच केली पाहिजे. या घरीला स्ट्रॅटेजीनंच आता आपण संपवलं पाहिजे. की आपण भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून घ्यायची किंवा जेव्हा घेतला मग तुम्हाला महाराष्ट्र बोलायचा की आपल्या देशातल्या जेवढ्या प्रवृत्तीला लढा. अरे महात्मा फुलेचा महात्मा फुलेचा महात्मा फुले
आपण सूर्यवंशी आहोत या परंपरेनुसार आणि म्हणून तो महिना अस्तित्वात आला. आणि आज योगायोगाने ह्या गोष्टीला दमाने शुगर खूप गोड आहे. तुम्ही काय सांगता आम्ही बोललो नाही, आमचा बघा मी काय म्हणतो, ज्यांच्या अंतकरणामध्ये बाबासाहेबांचे विचार आहेत, ज्यांना बाबासाहेबच मान्य आहे, त्यांनी सगळ्यांनी निघत एका मोर्चामध्ये साहेब गोडे तो निळ्या गळ्यात असतो आणि पिवळा घेऊन असतो. तसं शहराला काही अडचण नाही, कोणाची अडचण नाही, परंतु तुम्ही सगळं टाकून त्या तर मग त्यांनी टाकून दिलेलं आपल्याला 75 वर्ष. त्याचं काय करायचं, त्याचा हिशोब मागायला लागलो आपण. त्या आरक्षण मागायला लागलं म्हणजे काय करायला लागलोय, त्याचा हिशोब मागायला लागलोय आपण. आणि आता ते आमच्या पदरात पडलं नाही, आम्ही उपाशी आहोत, ते आमच्या पदरात द्या. आणि या ठिकाणी रामदास आठवले बोलताना सांगतात जनगणना होऊ द्या. म्हणजे त्या लोकांत काय की लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण आहे का, तसं नाही आहे. मागास आणि अप्रगत दोन गोष्टी आहेत. जे प्रगत झाले आता ते थांबणार, जे अप्रगत आहेत ते पुढे येणार, ते आरक्षणामध्ये पात्र होणार. परंतु ह्यांचं म्हणणं कसं आहे की लोकसंख्येवर आणलं की पुन्हा आम्हीच लाटणार. लक्षात आलं की तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केलं समजा उद्या झालं वर्गीकरण तर काय होणार आहे, हेच आहे एक नंबरला, पुन्हा हेच लाटणार. हे असं होऊ नये. कृपया करून अशा याला बळी पडू नका. आंबेडकरच्या मुखामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, मी चळवळीचा कार्यकर्ता आहे, सगळंच आहे, केलेलं आहे आपण. काय आपण त्यांना कधी टाळलेलं नाही, परंतु त्यांनी आपल्याला स्वीकारलेलं नाही, हे सुद्धा वास्तव आहे. आणि म्हणून हे वास्तव ध्यानात घेऊनच हा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे. जर त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण नको, भांडणं नव्हतं म्हणतात, तेच म्हणतात का नाही, समाजामध्ये भांडणं लावतो, समाजामध्ये भांडणं लावता म्हणायला तुम्ही, आणि तुम्हीच मानाला शिवाय द्यायचा, पुढाऱ्याला शिवाय द्यायचा, लवची वस्तादचा अवमान करायचा, अण्णाभाऊ साठेचा अवमान करायचा, ही कुठली नीती? म्हणजे सगळं तुम्हीच करायचं काय, आम्ही काय करायचं? हां, पुन्हा आम्ही नुसतं तिथं बसायचं काय, बघ तुकडे उडाले बघत असं होणार नाही. समाज रस्त्यावर आलेला आहे, एकवटलेला आहे. आज आपल्याला मी सांगतो त्या सोलापूरचा मोर्चा निश्चितपणे तुमच्या ताकदीवर, तुमच्या विश्वासावर सांगतो मोठा होईलच होईल. लातूरपेक्षा मोठा होईल का हे मला आता सांगता येईल, परंतु निश्चितपणानं हा सोलापूरचा मोर्चा मोठा होईल. परंतु मुंबईचा जो महामोर्चा आहे एकदा तो मोर्चा इतका भयानक होईल की त्यांचे आजपर्यंत लिडर्सचे सुद्धा मोर्चे झालेले आहेत किंवा कारचे सुद्धा त्यांचे मोर्चे आमचे मोर्चे आहेत, असा भयानक मोर्चा होईल. त्या ह्याच्यात आम्ही लागलेलो आहोत सगळ्या प्रक्रियेमध्ये. ते काय बोलायच्या गोष्टी नाही, तुम्हाला तिथलं सांगितलं की समाज चळवळ आहे, तो सगळ्यांनी एकट्याने घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही एकबरं सुशिक्षित आहे, तुम्ही सगळे सुशिक्षित एकबरं असा मेंटेन करायचा आहे. आपल्याला काय बी वाटू दे, एवढ्या मोर्चा होईपर्यंत आहे ना, हीच बरोबर आहे आमची, एवढी भूमिका तुम्ही घ्या. पुन्हा काही अडचण येणार नाही, काय अडचण आली तर जाऊ आम्हाला. परंतु आताच आपण म्हणलं आपणच वाद करतो, त्याचं शरीराकडे यशस्वी झालं हे ध्यानात ठेवा. कृपा करून बरं होऊ देऊ नका. समाज म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमच्या चारही विनंती आहे की हे चळवळ खूप कष्टातून उभी करायला लागते, पुढे न्यावी लागते आणि या ठिकाणी कोणतं रिझल्ट घ्यावा लागतो. रिझल्ट आज यांना न्याय देण्याचा पदरात आपल्या आलेलं आहे, दृष्टीक्षेपात आहे. आज आपल्या पदरात जरी नसला पडला तरी दृष्टीक्षेपात आहे. म्हणून त्या दृष्टीनं आता आपण ह्या मोर्चाच्या ह्याच्याकडे बघावे. आणि म्हणून मी आता आपल्याला सांगतो की आपण सगळ्या सूचना केल्या, कोण लोणचे सगळ्यांच्या सूचना घेऊन घेतलेल्या आहेत. या सगळ्या सूचना अत्यंत उपयुक्त आहेत, त्या मोर्चाला अत्यावश्यक आहेत. कमीच्या सुशिक्षित लोकांच्या व्हाव्या, सुशिक्षित म्हणण्यापेक्षा आरक्षणाबद्दल ज्याला जातं, आरक्षणाला ज्याला कळतं आहे, आरक्षण विषय ज्याला माहीत आहे त्यांनी समाजाला कन्व्हिन्स केलं पाहिजे. त्या गावात जाऊन त्या तालुक्यात अशा लोकांचं कमिटी होती. कमिटी कुणी एक दोघा माणसं मोर्चा इश्यू करू शकणार नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळं शहरातल्या कमिट्या वेगळ्या असतील, तालुका स्तरावरची कमिट्या वेगळ्या असतील, जिल्हा स्तरावरच्या कमिट्या वेगळ्या असतील. ह्या कमिट्याचं जे नियोजन आहे आपण आपला 9 तारखेचा निवडणूक आपण पार पडली, फक्त कमिट्यासाठी बसतो की त्या कमिट्या कशा असाव्या, मला विश्वासची टीम कुठं काम करणार आहे, कवळे साहेबाजी कुठं करणार आहे, हे श्रीमंती सांगितलं आता महत्त्वाचं. पंढरपूर तालुका, मोहोळ तालुका, सांगोल तालुका ही जबाबदारी कोण घेणार आहे, हे सगळं आपण त्याचं नियोजन करू. तेवढ्या कमिट्या जेवढ्या कराव्या तेवढ्या थोड्या आहेत, तेवढ्या कमिट्या करू, तरच आपण या समाजापर्यंत पोहोचू, समाजाला कन्व्हिन्स करू. समाजाला आता आपल्याला आरक्षण माहीत आहे, समाजाला सुद्धा माहीत आहे. परंतु आता म्हणणार कोणतरी म्हणतो की अनेक कोण आले खरंच मोर्चा होणार आहे. आता श्रीमंत यांनीच सांगितलं खरंच मोर्चा होणार आहे का, असं समाजाच्या मनात आपल्या समाजच सांगतो आहे. अशी जर परिस्थिती ठेवून आपण चळवळीला रस्त्याला यायचं तर होणार नाही.
कृपा ह्या लोकांना काढा आणि निश्चितपणानं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा समाज मोर्चा, समाजाच्या हिताचा मोर्चा, समाजाच्या न्याय हक्काचा मोर्चा आणि आरक्षण मागणी नाही, वर्गीकरण मागणी नाही, जे आमचं रोखलेलं आहे, जे डंप केलेलं आहे, या आरक्षण आमच्यापर्यंत पोचवावा एवढ्यासाठीच हा मोर्चा निघणार आहे. त्याच्यामुळे हा मोर्चा न्याय आहे, आपली भूमिका न्याय आहे. पण समाजात भांडण आरक्षण दिलं की समाजात भांडण कसं लागतं? 59 जातीला एक जातीने जर उभारले ते 59 जातीपर्यंत ते भांडणं लागतील. ह्याला काही तर्कशास्त्र आहे का? किंवा तुम्ही मग असं करता दिलं विमान खा विमान, तुम्ही खा तू दिलं विमान मग द्या विमान खाल्ले ना 75 वर्ष विमान आता द्या विमान. हे भूमिका नको का? भूमिका असावीच लागेल आणि म्हणूनच आपल्याला बघा मोर्चा काही बी माझी परिस्थिती असू द्या, कोण असू द्या, मदतीला मोर्चा करू, ताकदीनं करू, निश्चितपणानं करू. आणि समाजामध्ये स्पिरिट असा आहे की समाज जर रस्त्यावर आला ना, आपण आता म्हणालो ना भिवून सगळे दगड की इकडचे मग लोक, आपण शहरातला समाज असा जो रस्त्यावर येईल की ते रस्ता आवडता सगळे सिटीला सगळ्या ग्रामीण बोली बरोबर लागते, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्या ताकदीचा मोर्चा निश्चितपणानं होणार आहे. त्याला कोणी कृपा करून गैरसमजा करून अज्ञानातून किंवा चुकीच्या काही समजा लाभ पाडण्याचा प्रयत्न करू नये, हीच नम्रतेची विनंती आहे. आपला मोर्चा आता आपण 25 ऑगस्टला त्या ठिकाणी अनाऊन्स करतो. 25 ऑगस्ट या 9 तारखेनंतर 25 तारखेपर्यंत प्रत्येक दिवस प्रत्येक शहर आपण मोर्चाच्या नियोजनासाठी त्या कमिट्या करून त्या कमिट्या कार्यरत करण्यासाठी लावू आणि आपण सांगितलेल्या गाड्या घोड्या सगळं नियोजन होईल, काही अडचण होणार नाही.